गुरु आणि सद्गुरू याच्यामधला फरक, त्यानंतर सद्गुरू मिळाल्यानंतर शिष्याने कसं वागायला पाहिजे, थोडी जर चूक केली तर अनमोल ठेवा आध्यात्मिक केव्हाही मिळत नाही. आणि म्हणून सद्गुरूशी कसं वागलं पाहिजे, सद्गुरू कसे वागतात, त्यांचं कसं सहन केलं पाहिजे, त्याची कारणं काय, हे सर्व रज्जबच्या पदावरनं आपण पाहिलं. महान संत रज्जब दादू दयालचे शिष्य. पुन्हा एकदा मी ते पद वाचून दाखवतो फक्त. अर्थ आता संपलेला आहे पण पूर्ण पद. मार भली जो सद्गुरु देही, फेरी बदल औरे करिलेही. जू माटी को कुटे कुंभार, त्यो सद्गुरु की मार विचार. भाव भिन्न कछु और होई, ता तेरे मन मारण जोई. जैसा लोहा घडे लुहार, तो निपजे फिरी मारण देही. जू साठी संपुट में आणी, सूगी करे तिरगर पाणी. मन तोड़न का नाही भाव, जो कुछ टूटी जाय तो जाओ. जू कपड़ा दर्जी के जाय, टुक टुक करी ले ही बनाय. त्यू रज्जब सद्गुरु का खेल, ताते समझी मार सब झेल. दादू दीन दयाल गुरु, सो मेरे सिर मोर. जन रज्जब उनकी दया, पाई निय चल ठोर. रज्जब को अजब मिल्या, गुरु दादू दातार. दुख दरिद्र तब का गया, सुख संपत्ति अपार. रज्जब नर नारी सकल, चकवा चकवी जोड़. गुरु बैन बिचरैन में, किया दुहु घर फोड़. गुरु दीरग गोविंद सु, सारे शिष्य सुकाज. रज्जब मक्का बड़ा परी, पहुँचे बैठी जहाज. कामधेनु गुरु क्या है, जो शिष्य निकामी होई. रज्जब मिली रीता रहा, मंदभागी शिष्य होई. ह्या पूर्ण पदावर आपण निरूपण केलं आणि त्या संबंधात ज्या आवश्यक गोष्टी आहेत, ज्या सूचना आहेत, जे मार्गदर्शक तत्वे आहेत ते आपण पाहिले. सद्गुरू मिळाल्यानंतर ज्यावेळेस सद्गुरूंच्या कडे साधना घेण्याकरिता शिष्य जातो, त्याचे अनेक पैलू मी सांगितले. पूर्ण झाला की नाही हे देखील परीक्षा पूर्वीचे लोक घेत होते. आता म्हटलं आता सायकोलॉजिकल परीक्षा आहेत, मानसशास्त्रीय परीक्षा आहेत. पण पूर्वी कशा काही घेतल्या होत्या, त्याशिवाय पूर्णता नाही. सद्गुण संवर्धन काय झालंय, ध्यानाभ्यास किती झालाय, प्रगती आणि गती किती झालेली आहे अध्यात्मामध्ये. प्रगती आणि गती आपण म्हणत नाहीत, खरा शब्द उत्कर्ष आहे. अध्यात्मामध्ये उत्कर्ष कसा झाला हे पाहण्यापेक्षा त्याच्यामध्ये पुन्हा भिडलंय की नाही, सद्गुण व्यवहारामध्ये उतरलेत की नाही हेही पाहिलं जातं. एक दोन उदाहरणं देतो म्हणून सांगितलं होतं मी. आचार्य बहुश्रुत यांचा एक आश्रम होता. अनेक शिष्य ध्यानाभ्यास करण्याकरिता, वेदपठन करण्याकरिता, आयुर्वेद शिकण्याकरिता असे सगळे थांबलेले होते. 3 शिष्य त्याच्यात पारंगत झालं आणि परिपूर्ण विद्या झाल्यानंतर त्यांनी गुरुजीला विचारलं आम्ही जावं. त्यांनी सांगितलं ठीक आहे जा. जंगलाचा रस्ता होता. जंगलाच्या रस्त्यामधनं
अंधारी रात्र होती. संध्याकाळी गुरुनी जा म्हणून सांगितलं. निघाले. चंद्रमा होता. एक शिष्य गेला आधी, एका पाठोपाठ एक असे थोडे पाठवले. एक शिष्य गेला तर रस्त्यामध्ये काटे टाकले होते गुरुजींनी. काट्याचा फास, काटे टाकल्यानंतर तो शिष्य आला आणि थोडा दुरून असा गेला. नंतर दुसरा शिष्य आला. त्यांनी पण असंच केलं. तोही तसा दुरूनच गेला. तिसरा शिष्य आला. त्यांनी संपूर्ण काटे वेचले आणि लांब एका ठिकाणी नेऊन टाकले आणि रस्ता साफ केला आणि मग गेला. गुरु एक फरलंगावर उभेच होते. त्यांना रिपोर्ट लागला कोणी काय केलं. दोघांना म्हणले तुमची शिक्षा पूर्ण नाही झाली, चला परत आश्रमामध्ये या. आणि ज्यांनी काटे टाकले होते म्हणजे ठेवलेले होते, काटे दूर सारले. त्याला म्हणाले तुझी शिक्षा पूर्ण झाली, तू जाऊ शकतोस आता व्यवहारामध्ये. व्यवहारामध्ये तो टिकला पाहिजे. आध्यात्मिक व्यवहार साधला पाहिजे. अध्यात्माची आणि व्यवहाराची सांगड बसली पाहिजे. करता आला पाहिजे व्यवहार. कारण व्यवहार देखील फेल होता कामा नये. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्यात यायच्या. भगवान रामकृष्णांकडे एक श्रीमंत माणूस आला. 1000 रुपये, त्या काळातले काय चांदीचे असू शकतात, ते आणले. चांदीचेच होते. आणल्यानंतर गुरूंच्या चरणाजवळ ठेवले आणि म्हणाला, गुरुजी तुम्हाला समर्पण करतोय. ते म्हणले मला कशाला पाहिजे. नाही म्हणले मला आता दीक्षा द्या, मी गुरुदक्षिणा अर्पण केलेली. ठीक आहे म्हणे मला गरज नाही. तू असं कर, गंगेत नेऊन टाकून ये पटकन. गंगा बाजूला होती. हा गेला 2 घंटे तिकडेच. दोन 3 घंटे लागले त्याला. आला 3 घंट्यानंतर. गुरुजी म्हणाले तुला वेळ का लागला रे. म्हणे गुरुजी गंगेत टाकायला सांगितलं ना, मी तसं टाकत होतो. कसं टाकत होता. एक दुसरा शिष्य पाठवला होता रामकृष्णाने, पाहुणे. एक 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 रुपया काढायचा, त्याच्याकडे पाहायचा, मोठ्या अंतःकरणाने गंगेत टाकायचा. त्याला वाटतं मागून कोणीतरी येईल आणि गुरुजी रोखतील. दुःख होत होतं. प्रत्येक रुपयाबरोबर त्याला दुःख होत होतं. कसं टाकू. पैसे तर गेले. रामकृष्णाने सांगितलं अरे इतका मोह तुझा पैशात असेल, तू सोडूच जर शकत नसेल, आध्यात्मिक शक्ती मी तुझ्यात कसं सोडू. काय समर्पण भाव आहे तुझा. गेट आउट. पैसाही गेला, शक्ती गेली. म्हणजे मुद्दाम हे काही उदाहरणं दिले. आता थोडं आपल्याला पुढे सरकायचंय. जाणतेणे गुरु भजिजे, सद्गुरूचा अर्थ काय. जो जागृत झालेला व्यक्ती, ज्याची आध्यात्मिक शक्ती झोपलेली नसून जागृत आहे. म्हणजे काय. सायंटिस्ट म्हणतात जनरल माणसामध्ये 94 ते 96% शक्ती झोपलेली असते, 6% शक्ती जागी असते.
4 ते 6% शक्ती जागी असते. आणि बाकीचे सर्व लोक जे व्यवहार करतात ते 4 ते 6% जागे असलेल्या शक्तीमधून. खाणं पिणं झोपणं विद्याभ्यास अर्थार्जन बोलणं चालणं काय असेल ते सर्व 4 ते 6% बाकी शक्ती झोपलेली. तशाच प्रकारे ब्रेनचे देखील कप्पे झोपलेले. 12% ब्रेन फार हुशार आणि ब्रिलियंट माणसाचं जागा असतं, बाकी तेही ब्रेन सुप्त अवस्थेत असतं. सुप्त अवस्थेतली स्पायनल कार्ड मधली ती शक्ती 94 ते 96% आणि मेंदू मधली ती शक्ती जी फक्त 12% पर्यंत जागी असू शकते, बाकी सर्व झोपलेली आहे. या चैतन्याच्या स्वामी जवळपास ती पूर्ण जागृत असते. ज्यांची आध्यात्मिक शक्ती जागी आहे आणि बाकीची झोपलेली आहे, हा पहिला फरक आहे सद्गुरूमध्ये आणि नॉर्मल माणसामध्ये. आंधळ्यामधील ते डोळस आहेत. बाप्पासाहेब नेहमी म्हणायचे, आणि म्हणून ज्ञानेश्वराने देखील एक अभंगात सांगितलं, आंधळी सकळ बहिर्मुख. बाकीची माणसं सगळी आंधळी आहेत. आध्यात्मिक दृष्टी नाही, चेतना जागी नाही. आणि भ्रमभास उत्पन्न करणाऱ्या लाटेमध्ये जे फक्त पाहतात, जागी नाही त्यांची शक्ती. म्हणून ते आंधळ्यामधील डोळस आहेत, ज्यांची शक्ती जागी आहे. सर्वसाधारण लोकाला परमात्म्याचं स्मरण नसतं, यांना अखंड स्मरण असते. अखंड स्मरण. व्यवहाराची सरळी मात अखंडित अनुसंधान, तुकाराम महाराज म्हणते. अखंडित. किती जणाला अखंडित स्मरण असतो? हात वर करा. कठीण आहे. आजकाल शक्यतो सांगायला हरकत नाही, पण असा कुठलाही क्षण जात नाही की ज्यावेळेस आठवण नसते. गेल्या 2 वर्षात आम्हाला कुठलाही क्षण हे साधलं पाहिजे. स्मरण अखंडित असतं. त्यांना अखंडित स्मरण असतं. जनरल माणसाच्या पाठीमागे परमात्मा असतो, यांच्या समोर असतो. आजूबाजू वामसव्य दोन्हीकडे दिसे देवाचे रूपडे. खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहे तिकडे हरी. डोळे झाकोनिया पाहे, विठ्ठल पुढे उभा राहे. अणु रेणू चक्र पाणी, झाली नामयाची जणी. जनाबाईने अनुभव अभिव्यक्त केलाय. 60 विलार आहे हृदय संपुटी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. हृदयात देखील आहे आणि बाहेरही आहे, असं तुकाराम म्हणतात. अखंड. अखंड जयाला देवाचा शेजार. अखंड शेजार देवाचा. अखंड. परमात्मा यांच्या समोर असतो, यांच्या हृदयात असतो आणि जनरल माणसाच्या पाठीमागे असतो. सद्गुरूचा अर्थ आहे स्वतःचे अस्तित्व संपूर्णपणे घालून फक्त परमात्मा ज्यांच्यामध्ये उरलाय. देह नुरे मिहा सरे, उरला उरे विठ्ठल. देह नुरे, देहभाव गेलाय. मिहा सरे, अहंकारही संपलाय त्यांचा. उरला उरे विठ्ठल, फक्त विठ्ठल उरलाय. कीर्तन चांग होय अंग हरी रूप.
हरिरूप ज्यांचं अंग झालेलं आहे, भलेही ते मानवी देहात दिसोत, भलेही ते मानवी देहात असोत, पण पूर्ण हरी झाले. तुका नाम हरुणी हरी झाला त्रिभुवनी. मी स्वतः हरी झालो असं तुकाराम म्हणतात. फक्त परमात्मा ज्यांच्यामध्ये उरलाय ते संपलेत. सर्वसाधारण माणूस झोपलेला असतो, आत्मशक्ती देखील त्याची झोपलेली असते. म्हणून परमात्म्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप अंतर आहे, खूप खूप अंतर आहे. पण यांच्यामध्ये अंतरच नाही, परमात्माच आज झालाय. कारण यांचं देह हे मंदिर झालेलं असतं आणि सहस्त्रारमध्ये परमात्म्याची प्रतिष्ठापना झालेली असते. जागृत झालेल्या चैतन्याचा अखंडित अनुभव यांना येत असतो आणि सर्वसाधारण लोकांचा झोपलेला असतो. शक्ती ती झोपलेली असते. परमात्म्याचा अनुभव लोकांनी खरं घेतलेलाच नाही. सर्वसाधारण माणसं घेत नाहीत, फक्त मानतात. त्याला ते आस्तिक म्हणतात. आम्ही आस्तिक आहोत म्हणजे काय? परमात्म्याला मानतो. मानतो म्हणजे भीतीने मानतो. खरंच काही सिद्ध करून घेतलंय म्हणून ते मानतात असं नाही. आत कुठेतरी एक शंका डोकावते. नास्तिकामध्ये देखील अशी एक शंका डोकावते. ते उदाहरण घेत नाही, कधीतरी देईल. समजा असलं असतं काय करावं? देऊन टाकतो. टिळकांचे गुरु, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे गुरु गणिताचे फार मोठे शिक्षक होते, पण नास्तिकवाद मांडत. देव नाही ह्या जगामध्ये. एकदा काहीतरी गणित सोडून घ्यायचं होतं म्हणून काही मुलं आणि बाळ गंगाधर हे त्यांच्या खोलीमध्ये गेले. त्यावेळेस मच्छरदानीमध्ये ते काही पाठ करत होते गपचूप. गुरुजी हे म्हणाले, काय आपले गुरुजी आहेत, एकीकडे नास्तिकवाद मांडतात आणि एकीकडे पाठ करायला येतात, ते गपचूप लपून. आणि पाठ संपला, मच्छरदानीतून बाहेर आले तर हे सगळी पोरं बसलेली. केव्हा आलात? म्हणजे तुमचा पाठ चालू होता तेव्हा. बाळ गंगाधरनी प्रश्न विचारला, गुरुजी तुम्ही म्हणतात नास्तिकवाद मांडता, देव नाही म्हणता, आणि तुम्ही तर गपचूप पाठ करतायत. हो रे, का करतो माहितीये? समजा असलास तर पाप लागल ना. शंका आहे. नास्तिकवाद देखील इतका सोपा नाही. आस्तिकच्या लोकांनाही शंका आहे, म्हणून त्यांना वेळ मिळत नसतो. कारण देव सगळ्यात शेवटच्या रांगेत आहे. मिळाला तर मिळाला, नाही तर आम्हाला काही गरज नाही. काही शंका आहे. आम्हाला वेळ मिळत नाही. व्यवहारातनं म्हणणारी माणसं अतिशय शंकेखोर असतात की ज्यांनी देवाला कधीच मानलं नाही. कोणाला माहीत असलं तर म्हणून पाया पडतात. मूळ भाव नाहीये तसा. एका ठिकाणी एक सुंदर उदाहरण मी ओशोंच्या ह्याच्यात वाचलं होतं. एक पाद्री जंगलामध्ये जात असताना कार बिघडली. नाही, एकाची दुसऱ्या माणसाची एका कार बिघडली. तिकडनं पाद्री आले. पाद्री आल्यानंतर म्हणाले, का बाबा काय झालं? का हा माणूस शिव्या देत होता, अचकट विचकट, देवापासून ते टायरपर्यंत. टायर पंक्चर झालं, गळून पडलं, असं झालं. देव देखील नाही, देवाला शिव्या, सगळ्याला शिव्या. पादरी उतरले, अरे भल्या माणसा, का शिव्या देतो, समजत नाही का? म्हणले, आता जंगलात मी टायर कुठून आणू? त्यामुळे देवावर भरोसा ठेव. तुमचा आहे का? म्हणले, देवावर भरोसा असेल तर टायर करून टाका ना दुरुस्त. आता पादरीची झाली ना पंचायत. आता भरोसा सांगायला गेला, पण त्यांनी ज्यावेळेस चॅलेंज दिला, काय करावं म्हणले,
करा म्हणले माझ्यासाठी प्रार्थना. नाही म्हणावं तर पादरी पण चाललंय, हो म्हणावं तर कोणाला माहीत होतं की नाही. म्हणून शेवटी जाऊ द्या म्हणले, कोण आहे शेवटी पाहायला, नाही समजा झालं, हा कुठे बदनामी करणार आहे आपली. म्हणून प्रार्थना पादऱ्यांनी सुरुवात केली करायला. योगायोगानं त्या प्रार्थनेचं फलित असं झालं की ते टायर उचकलं आणि जाऊन लागलं गाडीला. गाडी झालीच चालू. ते पाहिलं पादऱ्यांनी, जोरात ओरडला, परमेश्वरा खरंच आहेस का तू? अनुभव आल्यानंतरही शंका आहे. अनेक लोकांना काही अनुभव जरी आले तरी शंका असते. कोणाला माहिती आहे की नाही? का आपल्याला सहज आले ही शंका आहे. म्हणून आस्तिकालाही संशय आहे. सद्गुरू संशय निवारणार्थ उपयोगी पडतो. कारण संशय आत्मा विनश्यती असं भगवद्गीतेमध्ये सांगितले. संशयाने जर साधक घेरलेला असेल, भलेही काही अनुभव त्याला आलेले असतील, पण थोडा अजून संशय शिल्लक असेल परमात्म्याविषयी, शक्तीविषयी, सद्गुरूविषयी, अजून कशाविषयी, तो थांबला म्हणून समजा. गुरु मिळाले म्हणजे सगळं होत असतंही नाही, संशयातीत किती स्थिती आहे हे पाहिल्या जातं. सद्गुरू संशय निवारणार्थ उपयोगी पडतो. जो मनुष्यासारखा असतो, खातो पितो बोलतो चालतो, हाडामासाचा असतो, पण तुम्ही जे जाणले नाही, अनुभवले नाही, ते त्यांनी अनुभवलेलं असतं. तुम्ही जाणलेलं नाही, अनुभवलेलं नाही, त्याचा अनुभव तो देत असतो, त्यांना अनुभवलेलं असतं. देव पहावया गेलो, तेथे देवची होऊनी ठोयेलो. तुकाराम स्पष्टपणे सांगतात, होय मी देव पाहिला, नव्हे मीच देव झालो. देव पाहायला गेलो होतो, पण मी स्वतः देव झालो. तुमचे भविष्य, तुमची भविष्य घडवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला जे काही बनायचं ते बनवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. काय आपलं भविष्य? देव व्हावं, देव काया व्हावी, देव शरीर व्हावं, देव काया आणि देव मंदिर व्हावं, आणि स्वतः आपण देव व्हावं. आधी देव पाहावा, मग देव व्हावं, आणि बंधनमुक्त व्हावं. वाटेल तर आम्ही जन्म घेऊ, वाटेल तर निघून जाऊ, आमच्या हातात असलं पाहिजे. आणि फक्त हे नरदेहामध्ये शक्य आहे, बाकीच्या देहामध्ये नाही. तो हाडामासाचा असतो, पण त्याला कोणी जाणलेलं नसतं, कोणी जाणलं नाही. शिर्डीच्या साईबाबांना किती लोकांनी ओळखलं? लौकिक अर्थाने संसाराच्या गरजा पूर्ण करणारा एक जादूगार, ह्यापेक्षा काय होतं त्यांची स्थिती? कोणाला पोरग पाहिजे, कोणाला रोग गेला पाहिजे, हेच केलं त्यांचं. अनेक साधू संतांचा एवढाच फायदा घेतला. आपण जाणत नाहीत, अनुभवलं नाही, आध्यात्मिक शक्तीचा उद्गम कसा होत असतो मानवी शरीरात कधीच अनुभवला नाही. म्हणून परमात्मा दूर असतो. परमात्मा दूर आहे, पण ट्रान्सफॉर्मर गुरु जवळ आहे. ही विद्युत निर्मिती जनरेट जी होते ती लांब होत असेल, समजा परळीला होते, पण इथे ट्रान्सफॉर्मर जवळ असतो. म्हणून खरा गुरु हाच भक्तासाठी श्रेष्ठ उपासनेचं टार्गेट आहे.
गुरुच्या दुर्बिणीतून अनंत आकाशातला परमात्मा पाहायचा आहे आणि कणाकणामधला परमात्मा पाहायचा आहे, मायक्रोस्कोप मधून पाहायचा आहे, दूर अनंत आकाशात पाहायचा आहे. त्याशिवाय नाही तो सापडत. समजा बंद हॉल या आणि बंद हॉलमध्ये एक वर्णन आपण केलं, खिडक्याही लावलेल्या आहेत, तुम्ही आम्ही सर्वजण बसलेलो आहोत ह्या बंद हॉलमध्ये, आणि वर्णन आपण असं केलं की बाहेर सुंदर असं बगीचा आहे, समोर व्हरांडा आहे, फुलझाडं आहेत, आकाशातली तारे चमकत आहेत, चंद्रमा नुकताच निघालेला आहे, शरद ऋतूचं चांदणं पसरलेलं आहे, मंद मंद समीर मधुगंध घेऊन वाहत आहे. काय होईल? अनुभव येईल. शब्दामधून कळलं, इमॅजिनेशन मधून जाणलं, पण कल्पनेमधून जाणलं, पण अनुभव आला नाही, पाहिलं नाही ना मी. तीच खिडकी उघडली तर बाहेर पहा आणि एकदम सर्व दिसायला लागलं, तारे दिसायला लागले, बगीचा दिसायला लागला, सगळं दिसायला लागलं. गुरु अशी खिडकी आहे. आणि गुरु म्हणजे बंद खोली, फक्त शब्दाने जाणून घ्यायचं, आणि सद्गुरू म्हणजे उघडलेली खोली की ज्या दुर्बिणीतून तुम्ही अनंत आकाशाकडे पाहायचं. अनुभव तो देईल, हे शब्द ज्ञान देतील, ते अनुभव प्रत्यक्ष दाखवतील. म्हणून जाणीवपूर्वक जाणतेने गुरु बजिजे. गुरु म्हणजे परमात्म्याच्या अखंड आनंद, अखंड प्रेम, असा अफाट ह्या समुद्रामधून, परमात्म्याच्या ब्रह्मसमुद्रामधून निघालेला एक बिंदू आहे, ज्याचा अनुभव तुम्ही जरी घेतला तर बिंदूचा अनुभव तुम्ही त्या गुरुचा घेतला तर सिंधूचा अनुभव आल्यासारखं होईल, असं म्हटलंय गौरांग महाप्रभूंनी. गौरांग महाप्रभू म्हणतात, अरे हा बिंदूचा अनुभव तुम्ही अनुभवला तर सिंधूचा अनुभव आल्यासारखं होतं. त्याचा अनुभव आल्यासारखं होतं. म्हणून हा परब्रह्माच्या सिंधूमधील बिंदू आहे, प्रत्यक्ष अमृत आहे. त्याचा स्वाद चाखला की परमात्म्याचा स्वाद तोच आहे.